नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हटलं की पटकन असं आपल्याला काय आठवतं? रसायन विरहित शेती. पण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे केवळ केमिकल न वापरणं इथेपर्यंतच मर्यादित नाहीये. तर ही एक जैविक प्रणाली आहे, जी पाण्याचा, जमिनीचा आणि परिसंस्थेचा समतोल राखते. ऑर्गॅनिक फार्मिंगचं सायन्स आपल्याला काय सांगतं? मातीतील सूक्ष्मजीव जिवंत ठेवणं सर्वात महत्वाचं आहे, कारण हेच मायक्रोब्स आपल्या पिकाला नैसर्गिक अन्न देतात. गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट यामुळे जमिनीत हमस तयार होतो आणि पाणी धरून ठेवण्याची त्याची क्षमता वाढते. जैविक कीटकनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा असेल किंवा निंबाचा अर्क असेल, यामुळे पिकांना रोगापासून, किडीपासून वाचवता येऊ शकतं. आंतरपीक किंवा पीक फेरपालट या गोष्टी करून आपण जमिनीचा समतोल राखू शकतो, जमिनीची सुपीकता टिकून ठेवू शकतो, रोग आणि किडीपासून बचाव करू शकतो. मित्रांनो, या ऑर्गॅनिक फार्मिंगचे फायदे बरेच आहेत. तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून राहणार आहे, तिचं आरोग्य सुधारत राहणार आहे. जर तुमचं उत्पादन रसायन विरहित असेल तर बाजारात तुमच्या उत्पादनाला चांगला जास्त दर सुद्धा मिळू शकतो. पर्यावरण, जमीन, पाणी या सगळ्याचं संरक्षण होतं. पण याच्या बरोबरीनंच काही मर्यादा सुद्धा आहेत. म्हणजे असं की कधी कधी सुरुवातीला तुमचं उत्पादन कमी होऊ शकतं. तात्काळ कीड नियंत्रण करणं कधी कधी अवघड होऊ शकतं. ते पटकन करता येत नाही नेहमीप्रमाणे. किंवा सर्टिफिकेशन प्रोसेस म्हणजेच प्रमाणपत्र घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ती वेळ खाऊ आणि खर्चिक असते. मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे फक्त केमिकल फ्री शेती एवढंच नाहीये, तर ही एक सायंटिफिक, जैविक आणि शाश्वत शेतीची पद्धत आहे. तुम्हाला असा ऑर्गॅनिक फार्मिंगचा काही अनुभव आहे का? असेल तर तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला तो ऐकायला नक्कीच आवडेल. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.